मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील 2 सोसायट्यांनी एक आदर्श निर्माण केलाय। महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या प्रति कुटुंबाला मेंटेनन्समध्ये 1000 रुपयांची सूट मिळणार आहे। ही मुभा मिळवायची असेल तर मतदानाचा हक्क असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येकानं मतदान करणं मात्र बंधनकारक असेल। साहजिकच सोसायटीवर याचा भार पडणार आहे। यासाठी वर्षभरातील एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात हात आखडता घेण्याचा निर्णय झालेला आहे। ते मतदान आपलं वाढवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की सोसायटी धारकांना जर आपण काही सवलत योजना जाहीर केली तर त्याच्या अनुषंगाने सगळी लोक मतदान करायला बाहेर पडतील। याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की मेंटेनन्समध्ये 1000 रुपये कमी द्यायचे। आमच्या मनात एक भावना आहे की सोसायटी धारकांचे प्रश्न हे लोकशाहीच्या वातावरणात महानगरपालिकेमध्ये दुर्लक्षित केले जातात। तर सोसायटी धारकांचे प्रश्न का दुर्लक्षित केले जातात? सोसायटी धारक हे जे आहेत हे मतदानाला जाणं टाळतात, 50% टाळतात, असा एक जनरल अजम्पशन आहे। म्हणून ते दूर करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतो की जे लोक मतदान करतील, जे पात्र लोक मतदान करतील त्यांना आम्ही मेंटेनन्समधून 1000 रुपये सूट देणार आहे एकदा। मुंबईच्या शिवाजी पार्कात उद्या मनसे आणि शिवसेनेची संयुक्त सभा पार पडते। या सभेला मुंबई महापालिकेने देखील परवानगी दिली आहे। ठाकरे बंधूंच्या सभेला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय। उद्या ठाकरे बंधूंची तर सोमवारी भाजप आणि शिंदे सेनेची सभा पार पडणार आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबई महापालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी आणि धुराळा उडताना पाहायला मिळते। अशाच दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे राजकीय सभांसाठी नेहमीच चर्चेत असतं आणि त्यातच उद्या म्हणजे 11 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र संयुक्त सभा घेत जे ते आपल्याला दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पाहायला मिळाले। तर 12 जानेवारीला शिवसेना आणि भाजपची म्हणजे महायुतीची संयुक्त सभा या ठिकाणी पार पडणार आहे। तत्पूर्वी आता ठाकरेंच्या सभेसाठी मैदानात तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। भव्य असा मंच जो आहे तो ह्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर 3 भागात मैदानाचं जे आहे ते वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। आता या छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून नेहमीच राजकीय खळबळजनक आणि अनेक दावे जे आहेत ते एकमेकांवर म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर केले जातात। त्यामुळे उद्याच्या सभेत किंवा मग परवाच्या सभेत नेमका निशाण्यावर कोण असणार आणि ठाकरे बंधूंची तोफ नेमकी कोणावर धडवणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका आजही सुरू राहणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या आज मुंबईसह सोलापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सभा होतील। मुंबईतील धारावीत त्यांची छोटेखानी चौक सभा होईल तर घाटकोपरमध्ये त्यांची प्रचार सभा होतीये। तसंच सोलापुरातील हरिभाऊ देवकरण महाविद्यालयात दुपारी 12 वाजता त्यांची सभा होईल आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आकुर्डीमध्ये देखील जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात आहेत। कोल्हापुरात आल्यानंतर सर्वात आधी त्यांचा पक्षप्रवेश होतील, त्यांच्या पक्षामध्ये काही पक्षप्रवेश होतील आणि त्यानंतर ताराराणी चौकातून शिंदेंच्या रोड शोला सुरुवात होईल। हा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहोचणार आहे। त्या ठिकाणी शिंदेंची सभा होईल तर नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। काल ठाकरे बंधूंची ज्या मैदानात सभा झाली त्या मैदानावर संध्याकाळी शिंदेंची जाहीर सभा होणार आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।